नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे-एप्रिल 2026 चे वेतन या तारखेला. त्या संदर्भात एप्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहताना सुरू करूया. माहे-मार्च पेड इन एप्रिल 26 च्या वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 23/4/26 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माहे-मार्च-एप्रिल 26 च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अडचणीच्या अनुषंगाने काही सूचना देण्यात आलेल्या आहे. ज्यानुसार नमूद करण्यात आले आहे की शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य व कार्यरत पद यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यता पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षण अधिकारी यांनी तपासणी करून त्यांचे लॉग इन मधून अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच माहे-मार्च आणि एप्रिल 26 वेतनाबाबत शालांत प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापुढे सदर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे. तसेच शालांत प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडचण येत असल्यास अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रथम नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच अशा सर्व प्रकरणाचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करण्याचे संबंधितांना आदेशसह कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या संदर्भात कार्यवाही करून माहे-मार्च आणि एप्रिल 26 मधील नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.